हे बघा, आज आली होती मला हाफ KG बटरस्कॉच फ्लेवरची ऑर्डर आणि ही ऑर्डर कंप्लीट करते। हे बघा, सगळीकडे स्पॉन्ज बनवून घेतलं आहे आणि त्याला मस्त सोकिंग करून बटरस्कॉच क्रश आहे ते घालून घेतले, त्याच्यावर नट्सही घालून घेतलेले आहेत आणि परत एकदा क्रीम लावून क्रश वगैरे टाकून बटरस्कॉच नट्स घालून घेऊन लास्टचं लेअर ठेवून घेते, त्यालाही छान पद्धतीने सोक करून घेतले। आता क्रीम सगळीकडे लावून घेते केकला आणि क्रम कोट करून साधारण 10 ते 15 मिनटं फ्रीजमध्ये ठेवून घेते, म्हणजे छान असा सेट होऊन जाईल। आणि मग नंतर हे बघा सेट करून घेतलेला आहे 10 ते 15 मिनटासाठी आणि मग आता फायनल फिनिशिंग करायला घेऊया। सगळीकडे क्रीम लावून घेतलेली आहे आणि आता फायनल फिनिशिंग करून घेऊया। हे बघा, मस्त असं फिनिशिंग केलं आहे केकला। स्क्रॅपर छान फिरवून घेतलेला आहे, एजेसही शार्प करून घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता। आणि हे मिरर ग्लेज इफेक्ट देणार आहे म्हणून व्हाईट चॉकलेटमध्ये मी थोडासा ऑरेंज केक कलर मिक्स करून घेतलेला आहे आणि हा इफेक्ट दिलेला आहे। तर व्हिडिओ माझा संपूर्ण बघा, यूट्यूबला लॉंग व्हिडिओ टाकलेला आहे। आणि हे बघा, असा दिसतोय आपल्या केकचा फायनल लुक। चला तर मग बाय।